चांदा येथे गावठी कट्ट्यातून फायरिंग करून खून करणारा आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद। सविस्तर वृत्त असं, दिनांक 11 जानेवारी रोजी शाहिद राज मोहम्मद शेख वय वर्ष 22 हा त्याच्या मित्रांसह चांदा परिसरामध्ये कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेला असताना त्याचे सूरज लतीफ शेख आणि अक्षय बाळू जाधव यांच्याशी वाद झाले। आरोपी सूरज शेख आणि अक्षय जाधवने शाहिद शेख याच्या छातीमध्ये गावठी कट्ट्यातून फायर करून त्याचा खून केला होता। या घटनेबाबत फिर्यादी यासिन इब्राहिम शेख राहणार चांदा यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 11 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 103-3-5 सह गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचा आदेश दिला। 3 पथकांनी घटना ठिकाणी जाऊन आरोपींबाबत माहिती घेतली। या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 13 जानेवारी रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज शेख हा बाबळेश्वर तालुका राहता परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती समजली। पथकाने तात्काळ बाबळेश्वर या ठिकाणी जाऊन सूरज लतीफ शेख वय वर्ष 24 राहणार चांदा यास ताब्यात घेतले। त्याचा साथीदार अक्षय बाळू जाधव राहणार समतानगर तसेच सूरज कैलास उबाळे राहणार शास्त्रीनगर हे दोघे फरार आहेत। आर्थिक व्यवहार आणि वादाच्या कारणावरून गावठी कट्ट्यामधून फायर करून शाहिद शेख याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध चालू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, हरीश भोये, दीपक मेढे, महादेव गुट्टे, अतुल लोटके, विजय पवार, गणेश लोंढे, फुरकान शेख, दीपक घाटगर, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाट, सागर ससाने, रोहित एमुल, बाळासाहेब गुंजाळ, योगेश करडिले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे, वंदना मोडवे यांनी केलेले आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।